तर मित्रांनो, मी चाललेली आहे आपल्या राकेश भोईर कांच्या याच्याकडं. तर त्यांच्याकडे आज ऑर्केस्ट्रा यानं आम्हाला तिकडे बोलवलेले आहे. तर आम्ही फुल मजा आणि एन्जॉय करणार आहोत. तर तुम्हाला मी आता दाखवते. थोड्याच वेळात मी त्यांच्याकडे पोचणार आहे. आत्ताच मी जस्ट घरातनं निघालेली आहे. अरे बाई, तर माझा ब्लॉग बघायला विसरू नका, सबस्क्राईबर करायला पहिला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. मी तुम्हाला आजचा प्रवास कसा झाला आहे आणि तिथे काय मजा दंगल होणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. डेंजर ना, लावायचं का परत? काजल नाही ना, ती चिपकत आहे. नमस्कार. तर बघा, लहान मुलांना सांगायची गरज नाही लागत. येईल तर पहिले कासवाला पाया पडतात आणि मग तर त्याला पाया पडतात. खरंच बघू शकता, मी आलेले आहे जुईनगरला आणि तिकडं होता कार्यक्रम. नमस्कार नमस्कार. ओळखलत का आम्हाला? हॅलो हॅलो, माईक चेक. बरोबर, मी बोलायचं काम करते. ऑलरेडी बॅलन्स करून दिलेला आहे, नंतर बघूया. सुरुवात करत आहे. जे कोणी घरी बसले असेल, जेवत नाश्ता करत नाही खात, तर पटापट या आणि पटापट. संस्कृतीचा दर्जा त्या कार्यक्रमातून दाखवला जातो. तो आई एकवीर रिदम्बे फ्रॅट महेंद्र ठाकूर पासून सविने साचा कार्यक्रम सुरुवात करताना श्री गणेश करावा लागतो. आधी आजचा पाण्याचा टाइम टेबल जरा बदली करा, 11 नंतर टाका. खाली जे इक्विपमेंट लागले ते लाखो रुपयाचे लागलेले आहेत. विनंती करतोय, जाडून बुजून हा प्रकार करू नका. हॅलो, स्टेजच्या बाजूचा दुसरा माळा. गावानं Please, लोढा पाणी टाकू आला, नका. आमचे गावानं पाणी आला. डायरेक्ट बोलते, नको. आपलंच माणसं असेल, चुकून छोट्या मुलाने टाकले असेल तर. नाही. मामीची बिल्डिंग आहे. आलेले थेंब हे पावसाचे समजून आपण पुन्हा आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अवकाळी पाऊस आले. अवकाळी पाऊस. अवकाळी पाऊस. चला चला. दादा पोरा गुरु बोल ब्रह्मा, चलतं. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्ग. इष्ट देवता ग्रामदेवता दत्त गुरुला विनम्र अभिवादन करून आम्ही काय गुणाचे खातो, श्री राम आम्हाला देतो असं बैठकीचे बोध घेऊन आज ज्याच्या निमित्तानं हा संपूर्ण सोहळा थाटामाटामध्ये पार करीत आहोत, त्या आईला विनम्र अभिवादन करून त्या परमपुत्र श्री हनुमंतांचा आशीर्वाद घेऊन सविने सादर करीत आहोत लोकगीते गोळगीतांचा बेधून नजरा.
आहेत यांना कधी मजा येते? काही नसला तरी तुम्ही टाळ्या वाजवा, वाटल्यास खुर्च्या वाजवा. आणि आता त्या देवीची आपली भक्ती चालूच आहे. त्यामध्ये आपल्या समोर 12 वाजता 12 चिट्ट्या टाकायच्या का? देवाची कृपा होऊ जाऊ द्या. त्यांचं म्हणणं आहे आंबे जगदंबे आपण नंतर बोलू, आधी सगळ्यांवर देवाची कृपा होऊन जाऊ द्या. तर त्याच्यासाठी जोरात टाळ्या. रश्मिता पोपेटा देखील स्वतः सगळा ब्लॉग तयार करण्यासाठी आलेले, त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या गावकीच्या वतीनं करत आहोत. ती आज भावली आहे, आपल्या कार्यक्रमाची माऊली आहे. तिचा आवाज ऐकलीस का? एवढा भारी आहे.
यशस्वी झाल्यात आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या विचारानं आपण सगळे एकत्रित आहोत आणि आज त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही नगरसेवक देखील झालात. या जनतेचा विश्वास आयुष्यभर तुमच्यावरती आहे. पुन्हा एकदा आजच्या जागरणाच्या दिवशी आईला प्रार्थना करूयात की आमच्या शैलाताईंचं आणि माझ्या गावकऱ्यांचा आयुष्यभर चांगला उद्धार होऊ दे. आज या स्टेजला मी गाते. पहिले तर मला या लाईनीला म्हणजे ऑर्केस्ट्रा लाईनीला मला राजमुळे ओळख मिळाली. त्याच्यानंतर राजमुळे माझे भरपूर कॉन्टॅक्ट सुद्धा झाले, महेंद्र दादा सोबत झाले. त्याच्यानंतर अभिमान आपल्याला असला पाहिजे. कारण परंपरा वेसावकरांचा एकमेव कीबोर्डिस्ट माझ्या मागे बसलाय. तो आपला गावातला, आपल्या सालपाड्यातला, आपला भूमिपुत्र महेंद्र ठाकूर. त्याच्यासाठी जरा जोरदार राहायचं पाहिजे. परंपरा वेसावकरांची म्हणजे वेसावकरांची परंपरा जो दाखवतो त्यातला अजून एक निर्माता आपल्या मागे बसलाय नितीन ठाकूर. साठी जरा जोरदार राहायला पाहिजे. कारण तर परंपरा वेसावकरांची त्या कार्यक्रमात तिसरा कलाकार आपला सालपाड्यातला नितीन पाटील याच्यासाठी जरा जोरदार राहायला पाहिजे. परंपरा वेसावकरांच्या नवीन मधला अजून एक कलाकार ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र घडवलेला आहे. आपल्या कलेतून कित्येक पॅड प्लेयर तयार केले आहेत असे गुरुवर्य नितीनचे आपल्या सोबत आहेत. वाशी गावचे चौथे कलाकार परंपरा वेसावकरांचा. पाचवा कलाकार उमेश ज्याने कित्येक ढोलकीपट्टू घडवलेले आहेत, जितके पटपास वादक घडवलेले आहेत असे गुरुवर्य उमेश पाटील हे कोपरीचा आहे. अभिमानाने गोष्ट सांगतोय. त्यानंतर अजून एक परंपरा वेसावकरांचं एक तर आपले घनसोलीचे लाडके गायक रवी दादा येणार आहेत. रवी दादा कुठलं गाणं आहे तुमचं? ढोल ढोलते वाऱ्यावर आणि तुम्ही पण ढोला आता. अरे तो मागतोय त्याला दे, जो घेईना त्याला देत. नाचायला आवडायचं, सगळ्यांना आवडायचं ना. काही पण कोणची तयारी तरी वाजत एका नाचलंच पाहिजे हे सांगायची. चालेल चिपडे लगे लगे कोणची वाजत का चालली नाचायला. बरोबर ना? काय तर तिला नाचायला ठेवलंय मीच नाचते पुढं पुढं म्हणून बेसली तयार गपचूप द्यावाला. तर मजा येते ना तुम्हाला? तू नाच अजून मजा येईल. एकच कांच्या बोलते हो हो. टाळा वाजवा बा. कांच्या जोरात आहे. कलाकार आज आपण मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. हे प्रामाणिकपणा निभवताना आज आपण एक सुंदर झाडू घेणे आपल्या भाषेतून तू टिकवत आहेस. तुझं पुन्हा एकदा चेक कर पहिले मग माहिती. वर्षामध्ये आणि दुसरं म्हणजे सॉंगला ताई नाव म्हणजे आमचं करंट आयलंड पैसे वाटतं. धन्यवाद करते मी. यानंतर माणूस VIP आल्यावर पण एवढी गर्दी ना होय. आवडलं ना? त्याच्या मागं म्हणजे समजला हे स्पीकरवाला तर काहीतरी प्रॉब्लेम आहे.
बघत होतं समोरच्या माग. जेवलंच नाही का रे आई? तरी बघतो माझ्याकडे धावता यांची त्यांची मजा येते ना. हा खावा खावा. तुम्ही नाही धावल्यास तर मजा येणार नाही, पण धावताना डान्स करत होते ना, आग होती डोक्यावर तुमच्या बॅटलीच ती बिना मटक्याची. ये सायलीच त्या धावत मस्त. आता परत टाळ्या समोसा कथन टाळ्या वाजवशाल. अटॅक 1 2 जवरे वेळेला वाजवशाल तेवढे दिवस अटॅक येणार नाही. हे सर्व त्यांनी प्या मरावड्या टाळ्या वाजवा. साऊंडवाल्याची तुझ्या काही लफडं व्हायला का मग आले? काय माहिती त्याला स्पीकरला वाटतं आवरला नाही माझा आवाज. माझा आवाज फाटलेलाच आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कुणाचा प्रयत्न करत असतात. लहान मुलांनी महिलांनी रागवायचं नाही. आग लागेल ती वेगळी, पण आपल्या कलेतून आग लागली पाहिजे, बरोबर ना. एकदा रंजिताचा हा पटा का माझा रंजिता आपल्या सर्वांचे लाडके. मी तर स्टेजवरतीच बोलेन. या जरा इथे तर. आपल्या सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे एक सच्चे कार्यकर्ते राजेशजी डाबुर यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. त्यानंतर नवनिर्मित नगरसेविका शैलाताई यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. नवनिर्मित नगरसेविका शिल्पा यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतोय. माझी नगरसेविका सुरेंद्रताई पाटील आपली स्टेजवरती यायचं. या लवकर या. माझे नगरसेवक श्री बाळाराम पाटील आपण असाल तर आपणही स्टेजवरती आमंत्रित आहात. पहिलं मी जातोय आपल्या ताईंकडे, अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या ताईसाठी जरा जोरदार 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 काय जरा पाहिजे. प्रवास खूप सगळ्यांनाच माहिती की शिल्पाने कधी बोलायला लागल्या, कारण शाळेमध्ये असताना शिल्पाने कधी एक शब्द देखील बोलल्या नव्हत्या. पण आज समाजकारणामध्ये पडताना, राजकारण मी बोलतच नाही, समाजकारण करत असताना आपल्याला वाणी देखील आली आणि आपल्या आशीर्वादामध्ये आदरणीय लोकनेते गुरुजींनी साहेबांच्या फळा गावातील नागरिकांची, रहिवाशांची आणि ग्रामस्थांची आहे. त्यासाठी मी आपली नेहमीच ऋणी राहील. शैलाताई ऋणी राहतील. आमचं सगळं पॅनेल आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी राहील आणि असंच आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर प्रेम करत राहा. आपल्या समस्या सोडवण्यात आम्ही नक्कीच आपल्या सहकार्याने एकत्रित प्रयत्न करू. धन्यवाद. खरंच बापरे, मी आज स्वतः शॉक झालोय रंजिता, कारण शिल्पाला मी अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्या घराच्या बाजूचंच घर. आणि जोरात टाळ्या. त्यांना मंचावर बोलवण्यासाठी मला कानात ओळख सांगितलंय, रंजिताच्या मामाचा मुलगा, बरोबर ना. त्यामध्ये हे सगळं नातं आयुष्यभर असंच टिकून दे. तुझ्यासाठी मी गाणं घेणार आहे, ये मामा. चालेल ना? आवडेल ना सगळ्यांना? चल एक छोटंसं गाणं मोठीची गाणं टाळ्या. ये मामा आमचे आईच्या पालखीला. अरे ये मामा, ये मामा आमचे आईच्या पालखीला. अरे ये मामा, ये मामा आमचे आईच्या पालखीला. अरे ये मामा, ये मामा आमचे आईच्या पालखीला. अरे दीपेश मामा आईच्या पालखीला. अरे दीपेश मामा आमचे आईच्या पालखीला. मनपूर्वक स्वागत करताना आपण स्वागत करतोय. देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ सरपंच आयोजित आई गावदेवी यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा आई कानाला फसवतात. तू झोपेल होतीस कवाशी फोन करतो. सापडा देवस्थान ट्रस्टचे सर्व्हिस अध्यक्ष श्री सदानंद पाटील साहेब यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतोय. लवकरात लवकर स्टेजवर मला आमदार झाल्यासारखं वाटतं.
जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे सदानंद काकासाठी एखादा 10 मुलांचा ग्रुप टिकवताना आपल्याला खूप महागात पडतं, पण संपूर्ण गावकीतल्या गावकीचा विचार सांभाळून त्यांच्या विचाराला तडा जाणार नाही, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्यांच्या सांस्कृतिक प्रभाकर पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते धर्मेंद्र पाटील दादा आपण स्टेजवरती यायचं. धर्मेंद्र पाटील बोलते सापडे देवस्थान ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते, ठीक आहे, हा मंचाच्या वतीनं आपण सत्कार देतो आहोत. वतीनं हा संपूर्ण सोहळा खूप थाटामाटामध्ये पार होतोय. आई जगदंबेला, आई एकविरेला आपण प्रार्थना करूयात या गावीची एकी अशीच टिकून राहू दे आणि आयुष्यभर सेवा करण्याचा मौका आपल्या मंडळाला मिळू दे. मोजे सानपाडा खरं तर नवी मुंबईच्या तक्त्यावरती खूप विशेष मानला जातो, कारण इथे दत्ताचं मंदिर आहे आणि दत्ताचं इतकं मोठं मंदिर आहे की प्रत्येक गुरुवारी जो दत्त भक्ती येतो इतकी वर्ष जेवून चाललाय की तो जेवण पुरवणारा अन्नदाता दत्त गुरु आहे, त्याचं साक्षात मंदिर आपल्या सानपाडामध्ये आहे. याचा आपल्या सगळ्यांना रूढ अनुभव असला पाहिजे. अगदी इतिहासापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सानपाडाचं नाव आपल्या तक्त्यात आपण बघतो. युद्धशैलीपासून तर आजपर्यंत हा सानपाडा ऐतिहासिक गाव म्हणून ओळखला जातो आणि आपण त्या गावाचे रहिवासी आहोत. या सगळ्यांसाठी जरा जोरदार 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 काय झालं पाहिजे. धन्यवाद काका, तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्यामुळे खरं तर हा कार्यक्रम होतोय. पुन्हा एकदा धन्यवाद. ठाण गोई तुझी कारण मी पालकी
जरा आपण खाली जाऊन मजा करूया. यांचं तुझं नाव इकडचं कॅप्टन कोण आहे? हा. नाव कबड्डी साक्षी. ये बाय ये खाली आता. रुपयाचा कॉईन आहे का कोणाकडे? हा माझ्याकडेच आहे. छापा खाता करूया तरी बिझनेस सुरुवात करले बायका चिरतात बघची याचं पोस्ट करतात जरा. हा की हा छापा. ओके रेडी उडू उडू. अरे काय छापा चला ना करा चला नाचायला चालू करा. विजय आय बाळूचा टोपी धोतर नेसून तुम्ही पालखीला चला धोतर नेसून तुम्ही पालखीला चला